चालू. नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर टप्पा 1 या अंतर्गत आपण धाराशिव उपविभागामध्ये मंडळनिहाय अंतर्गत समाधान शिबिराचं आपण आयोजन करणार आहोत. सदर समाधान शिबिराचं प्रयोजन असं आहे की सिंगल डे सर्व्हिस डिलिव्हरी हे अशा समाधान शिबिराचं प्रयोजन आहे. त्या अंतर्गत विविध विभागाच्या सेवा जसं आपल्या महसूल असतील, पुरवठा असेल, या सेवा आपण संबंधित मंडळनिहाय आपण त्यांना उपलब्ध देणार आहोत. संबंधित मंडळाचं आपण ठिकाण फिक्स केलेलं आहे. त्याच्यानुसार संबंधित ज्या मंडळांतर्गत येणारे लाभार्थी असतील त्या सर्वांनी त्या दिवशी संबंधित समाधान शिबिराच्या ठिकाणी आल्यानंतर त्यांचे कागदपत्राची पूर्तता केल्यानंतर त्यांना त्याच ठिकाणी त्याच दिवशी विविध सेवा पुरवल्या जातील. ह्या अंतर्गत आपल्याला सेवा जसे की तुमचे महसुलाचे दाखले असतील, रस्ता असेल, त्याचप्रमाणे तुमचे नॉन क्रिमिलियर असेल, जातीचा दाखला असेल, डोमेसाईल सर्टिफिकेट आहे, पुरवठा विभागाचे रेशन कार्ड आहे, त्याच्यामध्ये नाव कमी करणं, जास्त करणं किंवा ट्रान्सफर करणं या प्रकारच्या सेवा आहे. निराधार योजनेच्या सेवा आहेत. या सर्व सेवांची कागदपत्रांची तिथे पूर्तता केल्यानंतर त्यांना त्याच दिवशी संबंधित लाभार्थ्यांना आपण सेवा उपलब्ध करून देणार आहोत. ह्यानुसार आपल्या धाराशिव तालुक्यामधील 11 मंडळामध्ये 11 दिवशी आपण संबंधित समाधान शिबिराचं आयोजन केलं आहे. याच्यामध्ये केशेगावमध्ये 7 मार्च रोजी, बेंबळीमध्ये 11 मार्च रोजी, तेरमध्ये 14 मार्च रोजी, करजखेडा 17 मार्च, ढोकी 18 मार्च, एडशी 25 मार्च, आंबेजवळगा 8 एप्रिल, जागजी 10 एप्रिल, पाडोळी 17 एप्रिल, धाराशिव ग्रामीण 8 मे, धाराशिव शहर 15 मे. त्याचप्रमाणे तुळजापूर तालुक्यामध्ये 7 मार्च रोजी सलगारा ड्युटी, 14 मार्च इटकळ, 24 मार्च जळकोट, 10 एप्रिल तामलवाडी, 17 एप्रिल आरळी बुद्रुक, 24 एप्रिल मंगरूळ, 6 मे सावरगाव, 8 मे तुळजापूर, 15 मे नळदुर्ग. अशा प्रकारे आपण मंडळनिहाय समाधान शिबिराचं आयोजन करणार आहोत. माझ्या सर्व ग्रामस्थांना, सर्व लाभार्थ्यांना अशी विनंती राहील की आपण त्या दिवशी सर्व कागदपत्रे घेऊन या समाधान शिबिराचा आपण लाभ घ्यावा आणि आपल्या ज्या समस्या असतील त्यावेळेस आम्ही नक्कीच तुम्हाला निश्चितपणे आपण तिथल्या तिथे आपण सॉल्व्ह करू. एका दिवसात सगळे म्हणजे प्रश्न सॉल्व्ह होतील काय? त्याच्यामध्ये बऱ्याच ग्रामीण गावामध्ये अनेक समस्या आहेत लोकांच्या, एका दिवसात होईल काय? सिंगल डे आपण हे म्हणजे सिंगल डे सर्व्हिस. सिंगल डे सर्व्हिसमध्ये सर आपण काही सेवा आहेत या आपण त्याच दिवशी देणार आहोत. तुमच्या समजा लाभार्थ्यांच्या निराधार योजनेच्या असतील, रेशन कार्डच्या असतील, डोमेसाईल दाखल्याच्या असतील, या सर्व सेवांच्या आपण त्याच दिवशी देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. पण काही जे सेवा असतील जसे की रस्ते असेल तर ह्या बाबतीत सर्वांचे आपण अर्ज घेऊन त्याच्यावर पुढील कारवाई आपण त्यावर करणार आहोत. मागच्या वेळेस बेंबळीतला मला स्वतःला अनुभव आहे. गाव आहे खाली आणि शिबिराचं स्थळ ठेवलं एकदम वर स्टँडवर 1 किलोमीटरचं अंतर आहे. ते लोक येऊ शकत नाहीत निराधार वगैरे. अशा गैरसोयी ठिकाणी करण्याचं नेमकं प्रायोजन काय? जिल्हा परिषद शाळा आहे किंवा इतर ग्रामपंचायती पण आहे. तसंच खाली ठेवण्याऐवजी वगैरे तुम्ही एखाद्या प्रायव्हेट ह्याच्यामध्ये ठेवल्यामुळे त्याची दुरावस्था होते, म्हणजे ते योजनेपासून वंचित राहतात. यावेळेस मागील आलेल्या तक्रारीनुसार लोकांना सोयीच्या ठिकाणी होईल अशा ठिकाणी आपण ते आपण आयोजित करू. तुळजापूरचं दिसणार एक आपल्याला तुळजापूरचं सर मी काय करतो, तुमच्या ग्रुपवर तुळजापूर प्लस धाराशिव या दोन्ही तालुक्याचं तुम्हाला शेड्यूल टाकतो. अजून काय प्रश्न वगैरे? आता यातली महत्त्वाची म्हणजे आता जी अकृषकचं प्रोव्हिजन आलेली आहे त्या बाबतीत तिथे थोडंसं आपण काय जागृती आपण ती करणार आहोत की याच्या आधी आपण सनद द्यायचं होतं जिल्हाधिकारी स्तरावरून, म्हणजे तहसीलदार असतील, आम्ही असो, आपण सनद देत होतो. तर आता तुमचं डेव्हलपमेंटल प्लॅन असेल किंवा रिजनल प्लॅन असेल याच्यामध्ये संबंधित जागा जर आरक्षित असेल आणि संबंधित प्राधिकरणाने त्यांना जर मंजुरी दिलेली असेल तर सनदेची आपल्याला काही आवश्यकता नाही. त्यामुळे 42 अ ब क ड ही जी प्रोव्हिजन होती सनदेची ती संपूर्णतः आता रद्द झालेली आहे. ग्रामीण भागाला असा फायदा होणार आहे की तेथे जे आरक्षणानुसार त्यांनी जे बांधकाम केलेलं आहे
त्या एक रकमी पैसे भरून त्यांना आता वैध होणार आहे आणि दरवर्षी अपुष्यक आकारणी जी आपण करत होतो त्यापासूनही लोकांच्या सुटका होते. ह्याचे काम अंमलबजावणी होत नाही सर. नातेवाईकाचं जर शेत असेल तो 7-12 नातेवाईकाच्या नावावर ट्रान्सफर करायचं असेल तर त्याची अंमलबजावणी नाही प्रॉब्लेम आहे किंवा जनजागृती परत अजून कमी पडायला. नातेवाईकाचा 7-12 नातेवाईकाच्या नावाने समजा आता वडिलोपार्जित जमीन असेल ते पुढे हस्तांतरित करायचे असेल तर त्यामध्ये अडचणी अजून पहिल्यासारखेच येते. नाही, याच्यामध्ये काय आपण जे वारस आहोत त्या वारसांचं समजा वडील मयत असते त्याच्यामध्ये जिवंत 7-12नुसार जे पुढील वारस आहेत त्या वारसांची सर्व संमती घेऊन संमतीपत्र करून कागदपत्र आपण दाखल करूनच त्या दिवशी आपण सर्व प्रस्ताव घेणार आहोत आणि जी आपण वारसाची परमिशन करतो म्हणजे साधारणतः 15 दिवसाचा आपण फेरफारासाठी अवधी असतो लोकांना ऑब्जेक्शन घेण्यासाठी त्याच्यानुसार पुढील कारवाई करणार.